हे बघा असे मस्त आपले चीज पराठे तयार झाले. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज करते पराठे, पण ते कसले? चीज पराठे. हे बघा, चीज आणून ठेवलेले आहे, त्याचे पराठे करणार आहे मी. इथं मी एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं बघा. ही अर्धी वाटी मैदा घेतला आहे. तुम्हाला नुसता मैदा किंवा नुसतं गव्हाचं पीठ घ्यायचं असलं तरी चालेल. मीठ घातलं कणभर. आता हे थोडं थोडं पाणी घालून मी जसं आपण चपातीला कणिक भिजवतो तसं भिजवून घेते. अगदी खूप घट्ट पण नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं. आता नुसते साधे पराठे करण्यापेक्षा म्हटलं चला चीजवाले पराठे करूया. मुलांना काहीतरी नाहीतरी पाहिजेच असतं खायला वेगळं वेगळं. हे बघा असं पीठ भिजवून घेते. हे मी व्यवस्थित चांगलं गोळा करून ठेवते. हे बघा गोळा केला. आता हे थोडा वेळ तेल लावून झाकून ठेवते, एक 5-10 मिनटं. आपण केव्हाही चपात्या वगैरे करताना तसंही पीठ थोडा वेळ भिजवूनच ठेवतो ना, तसंही थोडा वेळ भिजवून ठेवते मी, झाकून ठेवते. हे बघ चांगलं 10-15 मिनटं ठेवलं होतं मी. हे पीठ चांगलं भिजलं आहे. आता पराठे करायला घेते. माझा दगडी पोळपाट आहे, खूप वर्षापूर्वीचा आहे, जुना. काढून घेते चीजच्या स्लाईस. त्याचं प्लास्टिक काढून घेते आधी. अलगद काढायला पाहिजे, नाही तर मग ते तुटतात. काढून घेते अलगद. आता इथं मी छोटे छोटे गोळे करून घेते. आपल्याला किती लहान मोठे करायचे तसे लाटायला घेते. छोटे छोटेच करणार आहे मी. कोणी कोणी त्यात तिखट मीठ काय हवं असलं तर घालतं. मी काय घालणार आहे, साधे प्लेनच करते आहे, साधे चीजचे स्लाईस घालून. छोटी चपाती लाटून घेतली. हे असं साधं आपलं सरळ ते चीजची स्लाईस घातली त्याच्यावर आणि दुमडून घेते. आपल्याला गोल करायचे असले तरी गोल पण करू शकतो. हलक्या हाताने आता हे लाटायला घेते. अशी चौकोनी चौकोनी लाटून घेते. हल्ली काय पोरांना नाहीतरी चीज वगैरे खायला आवडतंच. लाटून घेतला बघा पराठा हा. इकडं तवा तापायला ठेवला होता. थोडंसं तेल घालते वर. दोन्ही बाजू अशा आलटी पलटी करून छान भाजून घेते. भाजला दोन्ही बाजूनी चांगलं. मस्त असा गुबगुबीत चीज पराठा झाला बघा. दुसरा टाकून घेते. असे करून घेते सगळे.
हे पराठे काय लहान मुलांनी खाल्ले तरी चालतात, कारण त्यात मी तिखट मीठ वगैरे तिखट काय घातलेलं नाही आहे ना. आपण कणिक भिजवताना थोडंसं मीठ घातलं आहे. हे बघा, करून घेतले सगळे असे मस्त. तुम्ही त्याला वरनं बटर लावलं तरी चालेल, आवडीप्रमाणे तूप लावा, बटर लावा. मी तेलच लावते थोडं थोडं वरनं. काहीतरी वेगळं आपलं म्हणून हे चीज पराठे केले. हे बघा, मस्त असे फुगलेत चांगले. झाले सगळे करून आपले चीज पराठे. हे कशासोबत पण, बटाट्याच्या सुक्या भाजीबरोबर किंवा चटणीबरोबर, सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता. हे बघ, झाले पराठे. कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.